नमस्कार मंडळी. आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्राला संत परंपरा आहेच. महाराष्ट्रात समाज सुधारण्याचं कामसुद्धा संतांनी केलं आहे आणि माणसात देव पाहणारा असा एक संत होऊन गेला, तो म्हणजेच संत गाडगे महाराज. संत गाडगे महाराज हे खरंच थोर समाजसुधारक होते असंच म्हणायला हवं. संत गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876ला अमरावती येथे झाला, महाशिवरात्रीच्या दिवशी, आणि त्यांचं महानिर्वाण 20 डिसेंबर 1956 रोजी झालं. लहानपणी बाबांना भजनाची गोडी होती, तर गावातील मुलांना ते एकत्र बसवून जेवायला एकत्र आणत आणि सर्वांनी एका पंक्तीत बसून भोजन करायचे, एकत्रपणे जेवायचं. त्यामध्ये मग सर्व महार, मांग, चांभार, धोबी, कुंभार, पाटील सर्व समाजाची मुलं असायची. म्हणजे जातीभेद, पंक्तीभेद हा बाबांना लहानपणापासूनच त्यांनी त्याला विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. जाती समाजामध्ये दोनच आहेत, एक स्त्री आणि पुरुष असं ते म्हणत. बाकीच्या जाती या माणसाने निर्माण केल्या आहेत. तेव्हा बाबांनी या संबंधी कृतीतून समाजाला पटवून द्यायचा प्रयत्न केलेला होता. बाबा अंधश्रद्धेच्याही विरोधात होते. देव आहे पण तो कोणाला दिसत नाही, तो कोणाला दिसला नाही तर तो दिसणारही नाही, पण देवाचे भजन केल्याने माणूसच देव होतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, देव देव करता शिणले माझे मन, पण देव नाही दिसला. पाणी आणि पाषाण जेथे जेथे देव नाही दिसला. दारिद्र्य नारायणाच्या रूपाने तुमच्या समोर तो उभा आहे, त्याची सेवा करा. भुकेल्यांना जेवायला द्या, तहान्यांना पाणी द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या, गोरगरिबांची सेवा करा. हीच खरी देवाची पूजा, हाच खरा रोकडा धर्म, असे गाडगे महाराजांचं सांगणं आहे. शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा बाबा कीर्तनात पोट तिडकीनी सांगत, बापो आपल्या मुलांना शाळेत घाला. पैसे नाही म्हणाल तर जेवणाचं ताट सोडा, हातातली भाकरी द्या. बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या, पण आपल्या मुलाला शाळेत घाला. विद्या हे मोठं धन आहे, बापही मोठं धन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांना सुबुद्धी सुचली म्हणून त्यांना शाळेत घातलं, खूप शिकवलं. तेव्हा त्यांनी लहान सहान कमाई नाही केली. तेव्हा हिंदुस्थानाची घटना या बाबासाहेबांनी लिहिली, असं संत गाडगे महाराज सांगत. बाबांनी नुसतं सांगितलं नाही तर ते करून दाखवलं. गरीब आदिवासी मुलांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून श्री गाडगे महाराज मिशनची त्यांनी स्थापना केली आणि आश्रमशाळासुद्धा काढल्या. महाराष्ट्र शासनाच्या सहाय्याने आज 50 आश्रमशाळांच्या माध्यमातून शिक्षणाचं कार्य सुरू आहे. बाबा अंधश्रद्धेच्या खूपच विरोधात होते. आपल्या कीर्तनातून लोकांनाच प्रश्न विचारून त्यांना समजून सांगत असत. देवापुढे जाता की नाही, हा देव तुम्हाला विचारतो काय, कुठून आले, जेवलं की नाही, बरं तुम्हाला देवाने आंघोळ घालता येते का, देवाले धोतर नेसवता येतं का, देवापुढे नैवेद्य ठेवला, कुत्रा आलं त्याला हाकलता येतं का, देवळातला दिवा विजला तुमच्या देवाला तो लावता येतो का. मग माणसातले देव आहे तो बघा आणि माणसातल्या देवाला जाणून त्याची तुम्ही सेवा करा. बाबांनी माणसात देव पाहिला, गरिबांची सेवा केली. तीर्थक्षेत्री दर्शनाला लोकांची व्यवस्था करण्याची दृष्टीने महाराष्ट्र शासनाने नाममात्र दराने दिलेल्या जागेवर धनिक दाते यांच्या सहकार्याने नाशिक, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी या ठिकाणी मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या. मुंबईत संपूर्ण भारतातून उपचारासाठी गोरगरीब जे येतात त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय करावी म्हणून 1955मध्ये महाराष्ट्र शासनाने जे हॉस्पिटलच्या आवारात नाममात्र दराने दिलेल्या जागेवर धर्मशाळा बांधली. बाबांच्या नंतर दादर, परळ, खारघर या ठिकाणी बाबांच्या शाळेत गेल्या 50-60 वर्षापासून अगदी अल्प दराने राहण्याची आणि भोजनाची सेवा होत आहे. बाबांनी म्हटलं, माझं कोणी नाही, नातेवाईक नाहीत, शिष्य नाहीत, यांचा काही संबंध नाही, हे सर्व जनतेचं आहे. ते जाहीरपणे सांगत की हे सर्व माझं काही नाही आहे, हे सर्व जनतेचं आहे.
संत गाडगेबाबांसारखे संत झाले नाहीत आणि होणारही नाहीत। 1905 साली बाबांनी आपलं घर आणि कुटुंबाचा त्याग केला, घर सोडलं आणि पुन्हा ते कधीही घरी गेले नाही। हे विश्वची माझे घर असं ते म्हणत आणि तुम्हीच सर्व माझे नातेवाईक असं म्हणून 80 वर्ष जनतेची अहोरात्र सेवा बाबांनी केली। बाबांचा एकुलता एक मुलगा गोविंदा याचं दुःखद निधन झालं। बाबांचं कीर्तन पुणे जिल्ह्यातील खारपाटण या गावी सुरू होतं। सेवकांनी बाबांना तार आली असं सांगितलं, गोविंदा गेला असं सांगितलं। बाबा 2 मिनिटं स्तब्ध राहिले आणि पुन्हा त्यांनी कीर्तन सुरू केलं। ऐसे गेले कोट्यानुकोटी काय केले, रडू का एकासाठी असे म्हणून गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा असे त्यांनी कीर्तन चालू ठेवले। दिनांक 9 नोव्हेंबर रोजी बाबांचे अखेरचे कीर्तन झाले। त्यामध्ये बाबांनी हे माझं शेवटचं कीर्तन, मी आजारी पडून होतो म्हणून पोलीस बंधूंनी बोलावले तेव्हा मी तब्येत बरी नसतानाही आलो आहे। गाडगेबुवा, गोधडेबुवा, मडकेबुवा कोणी पाहिले नसेल तर पाहून घ्या, आता मला जावं लागेल, माझं मरण माझ्यासमोर उभं आहे। बांद्रा पोलिसांचे मी आभार मानतो, त्यांनी मला तुमचे दर्शन घडवले, मी त्यांचा आभारी आहे असे बाबांनी जाहीरपणे सांगितले। अखेरच्या क्षणी बाबा मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये भरती होते। दिनांक 20 डिसेंबरला अमरावती येथे ते गेले। तिथे राठोड यांच्या घरी त्यांना भेटायला भक्त मंडळी आली होती। त्या महात्म्याने पहिल्यांदा स्वतःसाठी वर्गणी गोळा केली। 250 रुपये जमा झाले। या पैशांनी माझा अंत्यविधी करा असे म्हणून नागरवाडी येथील अखेरचा श्वास सोडण्यासाठी सोबतच्या सेवा मंडळींना घेऊन ते निघाले, परंतु तब्येत जास्त बिघडल्याने परत अमरावतीला आणावे लागले। यलगाव येथील पेढी नदीवरील पुलावर त्यांची प्राणज्योत मालवली। गोरगरिबांचा जनार्दनांचा अखंडपणे सेवा करणारा महात्मा अनंतात विलीन झाला, परंतु त्याचं सेवाकार्य, रुग्णसेवा कार्य, अंध, पंगू, निराधार लोकांना आधार देण्याचं कार्य, भुकेलेल्यांना भोजन, तहानलेल्यांना पाणी, वृद्धांना वृद्धाश्रमाचे कार्य, बैलांच्या गोरक्षणाचे कार्य असे अनेक सेवापयोगी कार्य बाबा जाऊन आज 70 वर्ष होत आहेत तरी अखंडपणे सुरू आहे आणि त्याची सेवक मंडळी ते चालवत आहेत। तर असे हे संत गाडगे महाराज यांची महती। आपल्याला बहुतेकांना गाडगे महाराजांबद्दल माहिती असतं, पण थोडंसं कधीच समजा आपल्याला जास्त जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा माहिती उपलब्ध आहे। गाडगे महाराज यांनी माणसात देव पाहिला, त्यामुळे ते अंधश्रद्धेच्याही पूर्णपणे विरुद्ध होते। श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी। माणसाला माणसातच देव आहे तेव्हा त्याचीच सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं नुसतं म्हणून नाही तर विचाराप्रमाणे कृती करून दाखवणारे संत गाडगे महाराज यांना माझा त्रिवार नमस्कार। मंडळी, आज थांबते इथेच, भेटू नवीन भागात नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार।